नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? तर चला म्हटलं आपण ब्लॉगला सुरुवात करू. आता सकाळची आपल्या 6:30 वाजता आहे. मी 6ला उठून गेलेली. पाणी आलेलं होतं आमच्याकडे, त्याच्यामुळे मोटर वगैरे चालू होती. मग तिथं थोडं मदत करत होती यांना. तर आता घरात आली, म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करू. आता 6:30 वाजलेले. आता ब्रश वगैरे करते, चहा वगैरे घेते. आम्हाला सकाळी लवकर उठून चहा घ्यायची सवय. उठलं की मग माझं थोडं मशीनचं काम असलं की फॉल वगैरे लावायचं, ते जर करायचं राहिलं तर ते करून घेते मी लवकर उठून. तर चला म्हटलं आता ब्रश करून घेते, तर ब्लॉगला सुरुवात करते. चला तर मग पुढच्या व्हिडिओ दाखवेन तुम्हाला. आपल्या रोजची रुटीन कशी आहे माझी, मी आता फॉल वगैरे लावते, ब्रश वगैरे झाला की चहा वगैरे घेऊन घेते. नंतर पाणी आलं, खूप आमचे असे कपडे वगैरे धुवायचं, वटा धुवायचं, इकडे तिकडे धुवायचं. आमच्याकडे 6 दिवसांनी पाणी येतं, त्यामुळे आम्हाला खूप कामं असतात. आता थंडी वाढलेली बघा, मी स्वेटर घातलेलं आहे. खूप म्हणजे थंडी वाजते आज मला, म्हणजे आमच्याकडे आहेच थंडी, त्यामुळे मग सकाळपासूनच स्वेटर घालून घेतलेलं आहे. चला तर आता आपण पाणी गरम करून, सकाळी आम्हाला थंड पाणी राहतं ना, म्हणून गरम पाणी प्यायची सवय, त्यामुळे आम्ही गरम पाणी करून घेतो. आपण आता गरम पाणी ठेवून घेतलेलं आहे. सकाळी सकाळी थोडं गरम पाणी घेतो. सर्दीचं चांगलं असतं, थंडी जास्त झाली ना कफ वगैरे होत नाही, त्यासाठी गरम पाणी घ्यायचं. तिचे पप्पा आम्ही गरम पाणी आम्ही दोघं जण घेतो. चला तर आता गरम पाणी ठेवून घेतलेलं आहे. थंडीचं कसं आम्ही गरम पाणी घेऊन घेतो, चांगलं असतं गरम पाणी घेतलं सकाळी, तर कफ वगैरे होत नाही, सर्दी. त्यासाठी खूप थंडीचं हे करावं लागतं आपल्याला, त्यासाठी गरम पाणी ठेवून घेतलेलं आहे. आणि थंडी खूप वाढली आमच्याकडे बघा, मी स्वेटर वगैरे घातलेलं आहे. स्वेटर घालून घेतलेलं आहे थंडीचं, थंडी वाढल्यामुळे. सकाळी खूप कामं असतं, उठलं म्हणजे रात्रीचे भांडे लावून देते, भांडे वगैरे लावून देते. गरम पाणी तांब्याच्या भांड्यात टाकून देते. आता चहा ठेवून देते. तांब्याच्या भांड्यात चांगलं असतं म्हणून तांब्याच्या भांड्यातच पाणी टाकून देतो. रात्रीचं होतं आणि सकाळी पण ते पाणी पिऊन घेतो. आणि मी घरातल्या घरातच फिरून घेतलेलं आहे. थंडीचं कसं बाहेर गेली मी, घरातच म्हटलं आपण फिरून घेऊ. बाहेर गेली म्हटलं थंडी जास्त झालेली, त्यासाठी घरातच आपल्या फेऱ्या मारून घेतल्या. बाहेर जाऊन आली मी गच्चीवरती, इकडे तिकडे फिरून आली. थंडीचं बाहेर गेली, घरातच फिरून घेतलेलं आहे. थोडं योगा वगैरे करून घेते सकाळी थोडं. असंच 10 मिनटं व्यायाम करून घेते, योगा वगैरे करून घेते. गरम पाणी घेऊन घेते मी. आता योगा वगैरे झालं, म्हटलं चला आता गरम पाणी घेऊन घेऊ. दादू उठला सकाळीच लवकर, आज लवकर उठून गेला तो. त्याला क्लासला जायचं होतं, पण लवकर उठून गेला तो. हां, आता आम्ही चहा टाकून घेत आहोत कपांमध्ये. सकाळी सकाळी दादूला चहा देते, टोस ते पप्पांना चहा. कपडे वगैरे धुतले गेले माझे बघा, सगळे कपडे झाले, ओटा वगैरे धुतला.
खूप कामं झाली, घरात आवरणं झालं. आता मी देवपूजा करून घेते. देवपूजा झाली की मग आपण स्वयंपाकाला लटकू. हे बघा आता देवपूजा करून घेते मी. पाणी वगैरे घेतलं. चला आता बघा छानची अशी पूजा झालेली आहे. मस्त कळसची पूजा करून घेतलेली आहे. बघा दोघी हाती अशी छान पूजा करून घेतली. फुलं आणून घेतली. चांदणीचीच फुलं मिळतात ते लावून घेतलेली आहे. देवघरमधला लाईट खराब झाला. बघा छान अशी पूजा झाली. चला तर आपण आता आपण पोहे करून घेतोय नाश्ता. हे माझी मटरची भाजी झालेली आहे बघा. भाजी झाली आणि पोळ्या बी करते. पोळ्या बी करून घेते एका साईडला आणि एका साईडला पोहे बी करून घेतोय. बघा तर आता आपण सगळे काम आवरून घेतलेले आहेत. जेवण वगैरे झाले आमचे. नाश्ता झाला. म्हणजे ते काय झालं, पहिले पोहे बनवायचं चालू होतं. तोपर्यंत त्यांना फोन आला, अर्जंट जायचं होतं. मग लगेच स्वयंपाक कर. मग मी वाटाण्याची भाजी केली आणि पोळ्या केल्या. लवकर इकडे पोहे बनवून घेतले. नंतर इकडे भाजी टाकून दिली आणि पोळ्या करून घेतल्या. लगेच जेवण करून गेले ते. आता आम्ही पण करून घेतलं. आणि बघा आता फक्त भांडे वगैरे घासायचे. गॅस वटा सगळं बाकीचं क्लीन करून घेतलेलं आहे. आणि पोछा मारायचा आहे घराला. आणि मला नंतर मग माझे मशीनचे काम आहेत तेवढे करायचे. तर बघा माझे रुटीन खूप म्हणजे केव्हा केव्हा धावपळ असते, केव्हा हे सकाळचं. आज लवकर कामं होऊन गेले. पाणी आलं नळाला की खूप छान असे लवकर कामं होता. आता ही भांडे वगैरे लावून देते आणि एवढे भांडे घासून घेते. चला तर 11:30 वाजेपर्यंत मी बरेचसे काम आवरून घेतलेले. फक्त भांडे वगैरे बाकी आहेत. आता 11:30 वाजलेले आहेत. तर माझं रुटीन 11:30 वाजेपर्यंत असं होतं. आता पुढचं दाखवेन मी तुम्हाला नंतर. चला तर बघा आता बाकीचे कामं करून घेते.